ज्या काही जागा वाटपाची चर्चा सुरू होती त्या बैठकीत तुम्हाला बोलवलं नाही असं ऐकायला मिळत होतं. मात्र नाना पटोले यांनी हा मुद्दा जो आहे तो पुढे काढला आहे, म्हणजे प्रत्येक बैठकीत तुम्ही उपस्थित होतो. नाही, मी प्रत्येक बैठकीला किती उपस्थित होते याची तुम्ही पण माहिती घेऊ शकता. त्याच्यामध्ये काय लपून ठेवण्याचं गोष्ट नाही आहे. आणि आम्ही आमची भूमिका मुंबईच्या माध्यमातली त्यांना ऑलरेडी सांगितली होती की आम्हाला कुठल्या सीटांच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं आहे. आणि आम्ही आमची भूमिका पहिल्या दिवसापासून आजपर्यंत बघा आम्ही बदललेली नाही आहे. आणि मला ही अपेक्षा आहे की भिवंडी असेल, सांगली असेल किंवा दक्षिण मध्य मुंबई असेल किंवा उत्तर पश्चिम असेल, या सगळ्या सीटांच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने भूमिका मांडलेली आहे. मुंबईच्या बाबतीमध्ये आमचं म्हणणं असं आहे की मुंबईच्या बाबतीमध्ये निर्णय घेत असताना त्याची पूर्व चर्चा आम्ही ऑलरेडी केलेली आहे आणि कुठल्या सीटांमध्ये आपण आहोत. आणि शेवटी आमचं एकच म्हणणं होतं की आपला नक्की क्रायटेरिया काय असला पाहिजे. आपला क्रायटेरिया हा जिंकणं आहे आणि जिंकण्यासाठी जो उमेदवार जिथे योग्य आहे त्याला ते तिकीट दिलं पाहिजे, ही सातत्याने आमची भूमिका आहे. त्यामुळे आमचं कोणाला काय असं म्हणण्याचं कारण नाही. पण शेवटी जसं मी तुम्हाला सांगितलं की एक पक्षशिस्तता आम्ही पाळतो. मी ही अपेक्षा करते की मुंबईच्या डिसिजन ज्या आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी अजून चांगल्या होऊ शकल्या असत्या, ज्या मला असं वाटतात. झाल्याच्या नंतर काल मुंबई काँग्रेसची एक बैठक होणार होती. त्या बैठकीला तुम्ही देखील येणार होता, मात्र ती बैठक रद्द झाली. आणि एकंदरीत जे कार्यकर्ते होते त्यांनी असा निर्णय घेतला आहे की 1 ते 2 दिवसांमध्ये ते थेट अध्यक्षांना पत्र लिहिणार आहे की नाना पटोले यांची हकालपट्टी करा, नाना पटोले यांचा राजीनामा तुम्ही मागा. त्याबद्दल मला काही माहित नाही. मी ऑफिसमध्ये येते आणि ऑफिसमध्ये प्रत्येकाला माहिती आहे की 2च्या नंतर मी ऑफिसमध्ये भेटते. त्यामुळे कदाचित कार्यकर्ते आले असतील. आणि तुम्ही सुद्धा बघताय की आज माझं शिफ्टिंग चाललेलं आहे, घराचं म्हणजे ऑलमोस्ट शिफ्टिंग झालेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की मी काल येऊ शकले नाही. पण असं काही नाही आणि असं काही असेल तर त्याची मला कल्पना नाही, त्याच्याबद्दल माहिती घेते. तुम्हाला जाणीवपूर्वक नेत्यांनी बैठकीपासून दूर ठेवलं त्यामुळे नाही, मला असं एकच सांगायचं आहे की आता ज्या गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की आमचं जे म्हणणं आहे ते मी पक्षश्रेष्ठींना ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि जसं मी सांगते की पक्षाची शिस्तता पाळणं, कारण मला सुद्धा माहिती आहे की ज्या तऱ्हेने आम्ही साऊथ सेंटरमध्ये काम करत होतो किंवा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पूर्णपणे जर इतिहास साऊथ सेंटरचा बघितला तो आपला फेवरेट होता. तर आम्ही आमची सीट मागणं, जसं मी सांगितलं की प्रत्येक कार्यकर्ता तो झेंडा उचलतो, त्याला असं वाटतं की पक्षाने तिकीट द्यावं, पक्षाने साथ द्यावी आणि पक्षाने त्यासाठी फाईट करावी. त्या चुकीचं काय. आणि एकदा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर पक्षाचा निर्णय पालन करणं, त्याची शिस्तबद्धता म्हणून कार्यकर्ता म्हणून काम करणं, हे सुद्धा एक पक्ष कार्यकर्ता म्हणून भूमिका असली पाहिजे आणि ते आमची आहे. ताई, नाना पटोले यांच्या परवा गाडीचा रात्री अपघात झाला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की यामागे घातपात आहे. आणि त्यावरच संजय शिरसाट म्हणतात की कदाचित ते संजय राऊतांचा यामध्ये हात असू शकतो, कारण ते त्यांच्याशी जास्त जमत नाही. नाही, मला वाटतं ही घटना दुर्दैवी. कोणाचं ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यावरती राजकीय चर्चा होणं आणि त्याच्यामध्ये विरोधकांच्या बद्दल कसे स्टेटमेंट करणं, मला वाटतं थोडं सरकारने संवेदनशील होण्याची आवश्यकता आहे. अशा तऱ्हेचं स्टेटमेंट करणं, एखाद्याचा अपघात झाल्यानंतर त्याच्या जीवाला धोका होता, त्याच्या मागे कुटुंब आहे, त्याच्या मागे बाकीच्या यंत्रणा आहेत. आणि अशा वेळेला तुम्ही अशा घटना झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये जर राजकारण करत असाल तर महाराष्ट्र कुठे घेऊन चाललंय तुम्ही. दुर्दैवाने आजकाल मी राजकारण बघते इतकं व्हेंडिक्टिव्ह झालेलं आहे आणि राजकारणमध्ये ज्या तऱ्हेने बोलण्याची परंपरा नव्याने सुरू झालेली, खूप म्हणजे मला चुकीची परंपरा वाटायला लागली. महाराष्ट्राचे राजकारण हे स्वच्छ, पारदर्शक आणि महाराष्ट्राचे राजकारण हे खूप प्रगत असलेलं आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राचं राजकारण आहे. राजकारणाकडे बघत असताना सुद्धा वैयक्तिक माणूस म्हणून सुद्धा त्या व्यक्तीकडे बघितलं गेलं पाहिजे, ही येणाऱ्या काळात भूमिका ठेवावी, असं मला संजय शिरसाटांना सल्ला द्यायचा आहे. ताई, काल बातम्या सुरू होत्या की तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटायला जाणार, नाराजी संदर्भात तुम्ही बोलणार, तिथं काय नेमकी वस्तू? नाही, असं आहे की त्यांना भेटायला आम्हाला कोणी, पण आमचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्या पक्षाकडे आमचं म्हणणं मांडणार. त्यांचा पक्ष म्हणून त्यांनी योग्य भूमिका घेतली, आमचा पक्ष म्हणून आम्ही आमच्या पक्षाकडे आमची भूमिका मांडणार आणि आमच्या पक्षाने आमच्या भूमिका ऐकायला पाहिजेत. त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे, कारण त्यांच्या बरोबर मी मंत्री म्हणून काम केलेलं आहे, मुख्यमंत्री ते त्यावेळेला होते आणि त्यांचं काम करण्याची पद्धत मला माहिती आहे, त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. त्यामुळे त्यांना जाऊन भेटण्यामध्ये काय गैर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना नक्कीच आम्ही भेटू. पण मी काल त्यांना भेटलेले नाही. मला माहित नाही की कुठून न्यूज आला. म्हणजे मी तर आजच्या पेपराच्या काही न्यूज ऐकून आश्चर्यचकित झाले की XYZ ना सचिन सावंतांना ताई भेटल्या